नमस्कार महाराष्ट्र. आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी ब्रेकिंग अपडेट तुम्ही पाहत आहात. बारामती विमान अपघातासंदर्भातला सगळ्यात मोठा खुलासा. 28 जानेवारी 2026 रोजी बारामती या ठिकाणी जो भीषण विमान अपघात झाला, ज्या भीषण विमान अपघातामध्ये महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं अतिशय दुर्दैवी निधन झालेलं आहे. या निधनासंदर्भात, या विमान अपघातासंदर्भात अशी एक माहिती समोर आलेली आहे, जी माहिती ऐकल्याच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरवून जाणार आहे. बारामतीमध्ये झालेला विमान अपघात हा अपघातच होता की घातपात होता, असा प्रश्न फक्त सामान्य जनतेच्या मनामध्ये नाही तर थेट राजकीय नेत्यांच्या मनामध्ये सुद्धा उपस्थित झालेला आहे. आणि आता हा प्रश्न थेट संसदेमध्ये देखील विचारला जात आहे. बारामती विमान अपघातात दोषी व्यक्ती कोण, असा प्रश्न विचारला जात असतानाच या विमान अपघातासंदर्भात रोज नवनवीन खुलासे होत असतानाच असं एक नाव समोर आलेलं आहे, जे नाव ऐकल्याच्या नंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. बारामती विमान अपघात दोषी व्यक्ती कोण, असा प्रश्न विचारला जात असतानाच या संपूर्ण प्रकरणामध्ये शरद पवार यांचं नाव कसं काय घेतलं जात आहे. शरद पवार यांचा आणि बारामती विमान अपघाताचा काय संबंध. बारामती विमान अपघातासंदर्भात जे रोज नवनवीन खुलासे होत आहे, जे रोज नवनवीन माहिती समोर येत आहे, या बारामती विमान अपघाताचा आणि शरद पवार यांचा काय संबंध. बारामती विमान अपघातामध्ये दोषी शरद पवार यांचं नाव का घेतलं जात आहे, संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. बारामती विमान अपघाताचा आणि शरद पवार यांचा काय संबंध आहे, ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे. हा संपूर्ण गोंधळ, हा संपूर्ण घोळ जो आहे तो शरद पवारांमुळे निर्माण झाला. 28 जानेवारी 2026 रोजी जो सकाळी विमान अपघात झाला, या विमान अपघाताचा आणि शरद पवार यांचा काय संबंध, ही माहिती जाणून घेण्यापूर्वी आपल्याला थोडं मागं जावं लागणार आहे. पहा, ज्या दिवशी विमान अपघात झाला त्या दिवशीपासून आपण सुरुवात करूया, जेणेकरून तुम्हाला हा संपूर्ण मुद्दा लक्षात येईल. अजितदादांच्या मृत्यूचं गूढ उलगडत असतानाच रोज नवनवीन सत्य समोर येत आहे, रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. पहा, अजितदादांच्या विमान अपघातापूर्वीचा, काही वेळापूर्वीचा आता एक कॉल देखील व्हायरल झालेला आहे. त्यांची कॉल रेकॉर्डिंग देखील सगळीकडे व्हायरल झालेली आहे. अगदी 9 मिनिटापूर्वीचा तो कॉल आहे, ज्या कॉलमध्ये त्यांनी त्यांच्या एका कार्यकर्त्याशी कामासंदर्भात चर्चा केलेली होती. अगदी 9 मिनिटापूर्वीचा कॉल आहे आणि 9 मिनिटानंतर असं काय झालं की थेट अजित पवारांच्या बॉडीचे चिथडे झाले. अजित पवारांची अतिशय दुर्दैवी मृत्यूशी झुंज झाली. दुर्दैवी अजितदादांचा मृत्यू झाला. दुर्दैवी हा मृत्यू म्हणायला पहा का भाग पाडलं जात आहे, कारण अजितदादांच्या शरीराचे तुकडे सुद्धा ओळखायला येत नव्हते, अशा पद्धतीचं भीषण त्यांचं निधन झालेलं आहे. पहा, अजितदादा यांच्या विमान अपघातासंदर्भातल्या ज्यावेळेस बातम्या यायला सुरुवात झाली, सकाळी ज्यावेळेस अजितदादांच्या विमान अपघाताची बातमी आली, त्यावेळेसपासून आजपर्यंत थेट अजितदादांच्या मृत्यूचं जे गूढ आहे ते उलगडलेलंच नाही. परंतु हे सत्य समोर येण्यासाठी वेळ लागणार नाही. जसजसा कालावधी जात आहे तसतशी नवीन माहिती, नवीन सत्य समोर येत आहेत. या प्रकरणामध्ये शरद पवार आणि यांचा काय संबंध आहे तर पहा, ज्यावेळेस विमान अपघात झाला त्यावेळेस काही वेळानंतर अशी चर्चा सुरू झाली की अजित पवारांचा हा अपघात नसून घातपात आहे. या चर्चांना आता उधाण आलेलं आहे आणि थेट कार्यकर्त्यांच्या माध्यमातून, बड्या राजकीय नेत्यांच्या माध्यमातून सुद्धा अजित पवार यांच्या या विमान अपघाताला घातपाताची शक्यता असल्याचं वर्तवण्यात आलेलं आहे. अमोल मिटकरी, त्याचबरोबर ममता बॅनर्जी यांच्यासह आणखीनही बड्या नेत्यांच्या माध्यमातून अजित पवार यांचा विमान अपघात नाही तर घातपात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशातच पहा, हा प्रश्न विचारला जात असताना, हा प्रश्न सामान्य लोकांच्या मनामध्ये उपस्थित होत असताना थेट संसदेपर्यंत हा प्रश्न पोहोचलेला आहे. आणि हा प्रश्न जर सामान्य व्यक्तीला पडू शकतो, राजकीय नेत्यांना पडू शकतो, तर अजितदादांच्या घरातील व्यक्तींना हा प्रश्न का पडला नाही. पवार कुटुंबाचे प्रमुख शरद पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर काही वेळामध्येच माध्यमांना माहिती दिली की हा फक्त अपघात आहे, याला कुणीही राजकीय वळण देऊ नये, राजकारण कुणीही करू नये. परंतु शरद पवार यांनी घाई का केली. लगेच एवढं मोठं दुःख असताना माध्यमांना त्यांनी लगेच माहिती देऊन का सांगितलं की हा फक्त अपघात आहे. मग शरद पवार यांनी ही घाई का केली, हा प्रश्न विचारला जात आहे. आणि यामुळेच पहा, शरद पवारांचं नाव या प्रकरणामध्ये, या संपूर्ण प्रकरणामध्ये घेतलं जात आहे. कारण ज्यावेळेस
सामान्य जनतेसह राष्ट्रवादीच्या नेत्यांना जो प्रश्न पडलेला होता की अजितदादांचा हा अपघात नाही तर घातपात आहे, हा घातपाताचा प्रश्न राजकीय नेत्यांना विचारला असता उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांना विचारला असता त्यांनी थेट सांगितलेलं आहे की शरद पवार यांनी सांगितलेलं आहे, पवार कुटुंबाच्या प्रमुखांनी सांगितलेलं आहे की हा अपघात आहे, हा घातपात नाही. त्यामुळे संपूर्ण प्रकरण तिथेच थांबलेलं आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झालेली नाही. कुणी राष्ट्रवादीचं समोर येऊन या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी देखील मागणी करत का नाही, असाही प्रश्न आता थेट उपस्थित केला जात आहे. आणि याचं कारण म्हणजे काय आहे तर शरद पवारांकडून सांगण्यात आलेलं आहे की हा अपघात आहे, हा घातपात नाही, याला राजकीय वळण देऊ नका. त्यामुळेच पहा या संपूर्ण प्रकरणामध्ये शरद पवारांचं नाव घेतलं जात आहे. पहा, पण याचा अर्थ असा नाही की विमान अपघाताला जबाबदार शरद पवार आहेत. शरद पवार यांनी पहा त्यावेळच्या परिस्थितीचं गांभीर्य विचारात घेऊन अजित पवारांच्या मृत्यूचं कारण अपघात असल्याचं सांगितलं जाण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणाला कुठेतरी एक वेगळंच वळण देण्यात येऊ नये. जी परिस्थिती त्यावेळेस निर्माण झालेली होती त्या परिस्थितीला उत्तर देण्यासाठी त्यांनी हे स्पष्ट केल्याचं आता म्हटलं जात आहे की कारण शरद पवार यांच्या माध्यमातून लगेच सांगण्यात आलं माध्यमांना की ते अपघात होता, तो अपघात होता, घातपात नाही. पण पहा अजितदादा यांच्या मृत्यूसंदर्भात विमान अपघातासंदर्भात अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. त्यामध्ये अमोल मिटकरी यांच्या माध्यमातून काही महत्त्वाचे प्रश्न विचारले गेले आहेत आणि त्यामध्ये म्हणजे अजितदादांच्या विमानाचा पायलट ऐनवेळी का बदलण्यात आला, विमानामध्ये 6 प्रवासी सुरुवातीला मृत पावल्याची माहिती DGCAने दिली, त्यानंतर हे 5 प्रवासी असल्याची माहिती पुन्हा का देण्यात आली, हा एक तितकाच महत्त्वाचा प्रश्न होतो. त्याचबरोबर इतका मोठा भीषण अपघात, ज्या भीषण अपघातामध्ये मृत व्यक्तींचे शरीरसुद्धा ओळखायला येत नव्हते, ती व्यक्ती कोण आहे याची ओळखसुद्धा पटत नव्हती. त्या एवढ्या मोठ्या भीषण अपघातामध्ये कागद कस काय व्यवस्थित राहिले, कागद एकही कस काय जळालेला नाही, असाही प्रश्न विचारला जात आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या माध्यमातून आता अजितदादांच्या मृत्यूचं कारण घातपात की अपघात असा आता प्रश्न विचारायला सुरुवात झालेली आहे. या प्रश्नाला सुरुवात केलेली आहे अमोल मिटकरी यांच्या माध्यमातून. अमोल मिटकरीसह मोठ्या राजकीय नेत्यांनी देखील या संपूर्ण अपघात प्रकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. अपघात नसून हा घातपात असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. परंतु पहा, जर हा घातपात असेल तर या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी ही झालीच पाहिजे. जे कोणी व्यक्ती दोषी असेल त्याला कठोर शासन हे करायलाच पाहिजे. महाराष्ट्राने आपला लाडका दादा गमावलेला आहे आणि हा दादा आता पुन्हा आपल्याला कधीही मिळणार नाही, हे तितकंच खरं आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये शरद पवार यांच्या माध्यमातून या विमान अपघातासंदर्भातली जी माहिती देण्यात आली ही त्यावेळची परिस्थिती लक्षात घेता शरद पवार यांनी सांगितलं असू शकतं की हा घातपात नाही तर अपघात आहे. परंतु आता अजितदादांच्या चाहत्यांच्या माध्यमातून, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मात्र या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. महाराष्ट्रालाही या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हायलाच पाहिजे असं वाटतं. तुम्हाला नक्की काय वाटतं हे देखील तुम्ही नक्कीच सांगू शकता.